श्रमसाफल्य ही छोटेखानी इमारत एखाद्या नव्या नवरीगत सजून उभी होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा तिच्या अंगावर झगमगाट करत होत्या. माणसाची वर्दळ सुरू होती. हॉलमध्ये होम पेटवून तिथे 11 पुरोहित वास्तुपूजा करत होते. ते म्हणत असलेल्या मंत्रांचा आणि स्वाहा स्वाहाचा आवाज अधूनमधून घुमत होता. दुसरीकडे अतिथींची लगबग सुरू होती. समोर अंगणात चटई अंथरून पाहुण्यांना जेवायला बसवले जात होते. यज्ञकुंडाच्या जवळ बसलेली यजमान जोडी मात्र विचारात गढून गेलेली दिसत होती. मागच्या सर्व घटना त्यांच्या डोळ्यासमोरून एखाद्या चलचित्राप्रमाणे सरकत होत्या. अहो, ऐकताय का? आपलं छोटंसं घर बांधूया का एखादं? पत्नीच्या या लढीवाळ प्रश्नानं दिगंबर एकदम दचकलाच होता. घर भाड्याचे पैसे भरता भरता नाकी दम येणारा, एक अकुशल कामगार असणारा दिगंबर घराचे स्वप्नही पाहू शकत नव्हता. दररोज 150 रुपये मिळवणारा दिगंबर महिन्यात 40-45 दिवस काम करायचा. तेव्हा कुठं 6,500 रुपये महिन्याकाठी हातात पडायचे. 1500 रुपये घरभाडे जायचे. उरलेल्यात 2 लेकरं आणि पत्नी संजनाचं पोट त्याला भरावं लागायचं. त्यातून कधी दवाखाना करावा लागल्यास त्याची तोंड मिळवणी करणे कठीण व्हायचं. अशा परिस्थितीत तो स्वतःच्या घराचा विचार करणारच कसा? तरी बरं, पत्नी संजना अतिशय काटकसरी बाई. स्वतःच्या जेवणाकडे कपड्यांकडे लक्ष न देता ती शक्य तितक्या कमी पैशात घर चालवायची आणि कधी तर 100-200 रुपये दवाखाना किंवा अशा अवांतर खर्चासाठी ती दिगंबरलाही द्यायची. तिच्या अशा वागण्याचा दिगंबरला फार अभिमान वाटायचा. स्वतःला तो खूप भाग्यशाली समजायचा. एकदा मुलगी आजारी पडली तेव्हा दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी दिगंबरने मालकाकडे आगाऊ पगाराची मागणी केली. परंतु मालकाने ती फेटाळली. हताश झालेला दिगंबरला संजनाने दिलासा दिला. गल्लीतल्या एका सदन कुटुंबातल्या सुशीलाबाईकडून व्याजाने रुपये 2000 काढून दिले. 2 रुपये शेकड्याप्रमाणे 4 महिन्यात ते परत करायचे होते. व्याजाचे पैसे काढणे याच्या तत्वात बसत नसतानाही घ्यावे लागले. परिस्थितीच्या रित्याने त्याला कर्जबाजारी बनायला भाग पाडले होते. दवाखान्याचे काम तर भागले, पण दिगंबर समोर दर महिन्याला परतफेडीसाठी जास्तीचे काम करणे भाग झाले. तो जास्तीचे काम करायला लागला. दरमहा 600 रुपये तो संजनाजवळ देऊ लागला. 3ऱ्या महिन्यात मात्र घोळ झाला. दिगंबर कंपनीच्या कामासाठी बाहेर आला होता. जवळ पैसे असल्याकारणाने सुशीलाबाईचे पैसे देण्यासाठी तो घरी आला. संजना आणि सुशीलाबाई कुठेतरी बाहेर गेलेली होती म्हणून त्याने ते 600 रुपये तिच्या नवऱ्याजवळ सुभानरावजवळ दिले. कसले पैसे? सुभानरावने विचारले. तुमच्या पत्नीकडून व्याजाने घेतले होते, दिगंबरने उत्तर दिले. असं? आश्चर्यचकित होत सुभानरावने विचारले. हो, 2 महिन्यापूर्वी माझी मुलगी आजारी होती तेव्हा घेतले होते, त्याने स्पष्टीकरण दिले. असं होय, ठीक आहे, मी सांगतो तिला. बसा ना, चहा घेऊ थोडा थोडा, सुभानराव म्हणाले. नाही, नको, मला कामावर जायला पाहिजे लवकरच, मालक रागवेल नाही तर. कंपनीच्या कामानिमित्तच बाहेर आलेलो होतो, म्हटलं कामात काम करून टाकावं, असं म्हणत त्याने ते पैसे दिले. बरं बरं, अजून राहील का काही पैसे? अजून असतील तर तेही माझ्याकडेच द्या. हं. हो, अजून 1 हप्ता राहिलाय, पुढच्या महिन्यात मी आणून देईन. मात्र तेवढं सुशीलाबाईंना सांगा. हं. लगेच तो तिथून निघून गेला. दिगंबर निघून गेला, पण शेजाऱ्याच्या घरात कलहाची ठिणगी टाकून गेला. सरळ मनाच्या दिगंबरला काय माहीत की हे पैसे त्याच्याच पत्नीने त्या बाईजवळ ठेवायला दिले आहेत किंवा त्या बाईने तिच्या नवऱ्याला माघारी ते पैसे व्याजाने आपल्याला दिले आहेत. तो निघून गेला. इकडे सुभानराव मात्र विचार करत बसले. आपण आपल्या लाडक्या पत्नीला हौस मौज म्हणून थोडेफार पैसे देतो तर ती प्रत्येक वेळेला जास्तच मागत असते. आपल्या पैशावर ही स्वतःचे मोठेपण गाजवते तर. अरे वा, हा काय न्याय झाला? मी मरमर काम करायचं आणि मोठेपणा हिने मिरवायचा. येऊ ते घरी, दाखवतोच जरासा हिसका. थोड्या वेळाने सुशीला आणि संजना घरी आल्या. दोघी आपापल्या कामाला लागल्या. सुभानरावने सुशीलाला आवाज दिला. सुशीला, जरा इकडे ये. आवाजात जरब होती. घाईघाईने सुशीला बैठकीत आली. काय म्हणता, काही हवंय का? तिने विचारले. हो, एक उत्तर हवंय. सुभानराव आवाजात जरब दाखवतच बोलले. उत्तर? कसलं उत्तर? काहीच न समजल्यामुळे सुशीलाबाईने विचारले. दिगंबर आला होता, तुला काही पैसे द्यायचे म्हणत होता. सुभानरावच्या या उत्तरावर सुशीलाबाई दचकलीच. कसले पैसे घेतेस त्याच्याकडून? कशासाठी देतो तो तुला पैसे? काय चाललंय का या घरात? सुभानरावचा आवाज चढायला लागला तशी सुशीलाबाई बावरली. म्हणजे हा आपल्यावर संशय घेतो की काय? स्वतःला सावरत सुशीलाबाई नवऱ्याला म्हणाली. अहो, ते होय, ते पैसे संजनाबाईचेच आहेत. माझ्याकडे ठेवायला दिले होते. तुम्ही नवरे लोक सहज पैसे देत नाहीत आणि घरात काही छोटी मोठी अडचण आली तर घरातल्या बाईलाच निपटावी लागते.
म्हणून आम्ही बायका असे व्यवहार करत असतो. सुशीलाबाईचे स्पष्टीकरण. म्हणजे हे पैसे माझ्याच खिशातून काढलेले आहेत म्हणा की. सुभानराव हसत म्हणाले, नाही हो, ते पैसे खरं संजनाबाईचेच आहेत, तुमचे माझेही नाहीत. सुशीलाबाई म्हणाली, ते काही सांगू नकोस, मी दरमहा पैसे देतो, ते तू असे वापरतेस होय. यानंतर माझ्याकडे पैसे मागायचे नाही. तुला लागत असतील तर तुझ्या बापाकडून घेऊन यायचेस, समजलं. सुभानरावला समजावणे कठीण आहे असा विचार करत सुशीलाबाईने मौन राहणेच पसंत केले. आता संजनाबाईच्या पैशाचे काय करावे, तिला आता काय सांगावे, असा मोठा यक्षप्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. संध्याकाळी थोडासा निवांत वेळ काढून सुशीलाबाईने संजनाची भेट घेतली. घडलेली हकीकत सविस्तरपणे सांगितली. आता हा आणि यापुढचा हप्ताही आपल्या हाती पडणार नाही. आपण जास्तच ओढाताण करायचा प्रयत्न केला, गवगवा केला तर माझा नवरा मलाच घराबाहेर काढायला कमी करणार नाही, हेही सांगितले. 2000 रुपयांचे 2400 बनवायला निघालेली संजना 800 रुपयांचा तोटा सहन करून बसली. पोटाला चिमटा घेऊन वाचवलेल्या 800 रुपयांवर पाणी सोडताना झालेल्या यातना तिलाच माहीत. या घटनेपासून घ्यायला पाहिजे होता तो धडा संजनाने घेतलाच नाही, किंवा तिच्या स्वभावात बदल झालाच नाही असे म्हणायला काही हरकत नाही. सुशीलाबाईच्या प्रकरणाची सावरासावर करून पुन्हा एरे माझ्या मागल्या सुरूच राहिले. मात्र यावेळेस तिने थोडी सावधानता बाळगली. तिने आपल्या अतिविश्वासातल्या माणसांकडे पैसे जमा करायला सुरुवात केली. तिने तिच्या बहिणीला आणि मेहुण्याला जवळ केले. दर महिन्याला थोडे थोडे करत ती पैसे जमा करत राहिली. बहिणीने आणि मेहुण्यानेही थोड्याफार पैशाला चाटच दिली. मग तिने ते पैसे तिथून काढले आणि सरळ आपल्या वडिलांकडे एक गाय घेऊन सांभाळायला दिली. भाऊ वडील तिची गाय सांभाळू लागले. गायची दुसरी गाय झाली, 2 बैल झाले. भाऊ वडील कधीतरी थोडेफार धान्य डाळी द्यायला लागले. ते कशातून देतात हे केवळ संजनालाच माहीत होते. ते काही फुकट देत नव्हते, तर तिच्या गायीच्या उत्पन्नातून देत होते. परंतु दिगंबरला आपल्या परिस्थितीला हातभार लावणारे सासरे म्हणून त्यांचा अभिमान वाटू लागला. आणि अशातच संजनाला वाटले, आपल्या गायीपासून बरेच उत्पन्न वाढले आहे. गाय, तिची दुसरी गाय, बैल हे विकून आपण आपल्या घरापुरते पैसे जमा करू शकतो. म्हणून तिने दिगंबरजवळ घराचा विषय काढला होता. दिगंबरलाही घर बांधावे वाटत होते, परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही ना, म्हणून तो चूप बसत होता. पण आज जेव्हा संजनाने तो विषय काढला, त्याचीही स्वतःच्या घराची अतिरेच्छा प्रबळ झाली. त्याला खात्री होती, मागच्या वेळेसारखा एखादा जण नक्कीच संजना करणार असेल. हिने नक्कीच कुठेतरी पैसे जमा करून ठेवले असतील आणि म्हणूनच ती आपल्याजवळ विषय काढते आहे. त्यानेही त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. गेल्या 5 वर्षापासून तो परमनंट झाला होता. त्याचा पगारही बऱ्यापैकी वाढला होता. त्यातून तोही संजनाकडून प्रेरणा घेऊन कंपनीतल्या सोसायटीत दरमहा ठराविक रक्कम जमा करायला लागला होता. अगं, पण आपल्याजवळ पैसे नाहीत. जेमतेम पोटापुरतं मिळतं, कसं तरी भागतं, कसं करायचं? अहो, तुम्ही कंपनीतून थोडेफार बघा, मी माझ्या बापाकडून आणते थोडेफार, होऊन जाईल कसं तरी. संजनाने उभारी दिली. बापाकडून थोडेफार आणते असं जेव्हा संजना म्हणाली, तेव्हा हिचेच पैसे बापाकडे असतील याची त्याला खात्री पटली होती. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू झाले. दिगंबरने कंपनीतल्या सोसायटीतून कर्ज काढले. त्याच्या काही मित्रांनीही त्याला मदत केली. घराचे ठोककाम बऱ्याच अंशी पूर्ण होत आले. फरशी, किचनओटा, रॅक आणि असे काही चिल्लर कामं बाकी राहिली. पैसे कमी पडू लागले तेव्हा संजना बापाकडे गेली. मात्र बापाने आणि भावाने तिला पूर्णपणे ओढून लावले. पैसेच नाहीत, कुठून द्यावे? म्हणाले, मी काही भीक मागत नाही. माझ्या दोन्ही गायींचे, बैलांचे पैसे मला द्या. तुमचा एक पैसाही मला नको आहे. तिने रडत रडत बापाजवळ मागणी केली. तू गाय घेऊन दिलीस हे कबूल आहे, पण तिला खर्च कमी येतो का? दरवर्षी चारा, पाणी, औषधं सांभाळणे किती खर्च करावा लागतो. म्हणून आम्ही आमच्या दावणीला जनावरं सांभाळत नव्हतो. तुला नाही म्हणता आले नाही. ती सांभाळून आम्हीच तोट्यात आलोय. उगाच 3दा त्या गायीचा विषय काढू नकोस. तिचं काहीच मिळणार नाही. पाहिजे असेल तर तुझी गाय तू घेऊन जा, भावाने ठणकावून सांगितले. भावाच्या या वक्तव्यावर तिला रडूच कोसळले. तिच्या डोळ्यातले अश्रू बघून बापाच्या हृदयात कालवा कालव झाली. परंतु मुलाच्या पुढं बापाला बोलता आलं नाही. तरीही बापाने मदत म्हणून थोडे पैसे द्यायचे कबूल केले. मात्र संजनाने ते नाकारले आणि रडत पडत ती निघून आली. नवऱ्याला काय सांगावं, तिला काही सुचत नव्हतं. मात्र दिगंबरला थोडीफार कल्पना होतीच. पैसा नात्यात बिघाड आणतो, स्वार्थ नातीगोती विसरायला लावतो, हे त्याने वाचले होते, जाणले होते. म्हणून त्याने सासरवाडीहून पैसे मिळण्याची आशा सोडून दिलेली होती. त्याच्या काही प्रेमळ मित्रांनी त्याला मदत केली आणि आज ते घरकुल थाटात सजून उभे राहिले होते. नवऱ्याच्या प्रेमळ मित्रमंडळींच्या मदतीमुळे संजना दिपून गेली होती. भाऊ आणि वडिलांचा वृक्ष व्यवहार मात्र तिला दुःख देत होता. अशा आनंद प्रसंगीही तिला ती आठवण बोचत होती.
मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.